नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाली ते लांजा या पट्ट्यातलं काम नॅशनल हायवे 66 म्हणजेच मुंबई गोवा हायवे याचं काम कुठपर्यंत झालं आहे, किती झालं आहे, प्रगती किती आहे याचा एक आढावा घेणार आहोत। पावसाळ्यापूर्वीचा हा एक व्हिडिओ करायचा मी ठरवलं होतं। आता पावसाळा सुरू होईल, एक 8-10 दिवसात पाऊस सुरू होईल, तर थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामाचा आढावा तर घेणारच आहे आणि अधेमध्ये काही प्रॉब्लेम्स येण्याचे जे चान्सेस असतील तर ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर सगळे व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद। पालीपासून पुढे आल्यानंतर सुरुवातीचा हा जो पॅच आहे त्या पॅचमध्ये अजून रस्त्याचं काम थोडंसं धीम्या गतीने सुरू आहे। डावीकडच्या लेनमध्ये आत्ता कुठे माती टाकून लेवल करण्याचं काम सुरू आहे, त्याच्यानंतर मग खडी येईल, त्याच्यानंतर मग एक बेस लेअर तयार होईल आणि मग पुढे कॉन्क्रीटचं काम सुरू होईल। त्यामुळे हे काम थोडंसं लांबण्याची शक्यता आहे। तर इथे पावसाळ्यामध्ये जुना जो रस्ता आपल्याला दिला आहे तो रस्ताच वापरायला लागणार आहे आणि काही ठिकाणी जुन्या रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे। डाव्या हाताच्या लेनचं काम इथे झालेलं दिसतंय, फक्त पुढे आता किती झालं आहे ते बघायचं जाऊन। उजवी लेन मात्र व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे आपल्याला तसा प्रवासाला इथून त्रास नाही आहे। इथे बघा, डावी लेन तेवढा छोटासा एक पॅच झाला होता डाव्या हाताला, इथे परत आता मातीचा ढिगारा अजून घातलेला आहे, मधला पॅच तसाच ठेवला आहे। आता पुढे आल्यावरती बहुतेक परत थोडंसं काम झालेलं दिसतंय। हे बघा, डाव्या लेनचं इकडचं काम कंप्लीट आहे, पण तो मधला पॅच अजून झालेला नसल्याने हा रस्ता अजून ओपन करून दिलेला नाही आहे। डावी जी लेन दिसते ही मात्र सिमेंटची नाही आहे। या ठिकाणी डाव्या लेनचं काम जे झालं हे डांबरी दिसतंय, हे बघा, हो डांबराचं काम आहे। आता आपण मठ ह्या गावी आलेलो आहोत। मठ गावातनं आता पुढे आपण प्रवास सुरू करतोय। तर मठ गावातनं पुढे रस्ता डावीकडची लेन पण पूर्ण आहे, उजवी लेन पण झालेली आहे। इथे लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर आहे, मागे एका व्हिडिओमध्ये मी ते मंदिर कव्हर केलेलं आहे, तो व्हिडिओ अवश्य बघा। अनेकांचं कुलदैवत असलेलं हे मंदिर आहे। इथे मध्ये छोटासा हा पॅच जुना तसाच ठेवला आहे, परत नवीन पॅच आता सुरू होईल। इथे डावी लेन मात्र डांबरी आहे आणि ती माझ्या मते फायनल आहे। तर तिकडचा पॅच पूर्ण डांबराचा दिसतोय, तर इथे मध्येच परत काम अर्धवट ठेवलेलं आहे। इथे पुढे अजून फोडाफोडी झालेली आहे नुसतीच, पण बाकी इथे काम काही दिसत नाही आहे, काम चालू आहे। उजवी लेन मात्र इथपर्यंत पूर्ण झाली आहे, पुढे आता हा परत जुना रस्ता तसाच सुरू होतोय। ही जी घाटी आहे या घाटीचं काम अजून तसंच राहिलं आहे, त्यामुळे आपल्या जुन्या रस्त्यावरनंच ही घाटी पार करावी लागणार आहे। इथून डाव्या हाताने हा रस्ता समोर येईल आणि घाटाचा हा भाग मधला जो पोर्शन आहे वळणांचा तो स्किप होईल। इथे आता परत उजव्या लेनमध्ये काम झालेलं आहे, डाव्या लेनचं काम तिथे डांबरीकरणाचं झालेलं दिसतंय, पण मधला तो पॅच अजून पूर्ण नसल्यामुळे ती लेन ओपन केलेली नाही आहे। आणि डावी बाजू जी आहे ही डांबरीच आहे पूर्ण, रस्त्यातला लगेच फरक समजतो, काळा कुळकुळीत रस्ता दिसतो डावीकडचा आणि आता आपण जातो हे सिमेंटचा रस्ता आहे, त्यामुळे तो पांढरट धुरकट दिसतोय। इथे घाटी संपल्यानंतर एक पूल लागतो,
त्या पुलाचं सुद्धा बरेच वर्ष काम रेंगाळलेलं होतं. आता त्याची कंडिशन काय आपण बघूया. इथे उजव्या हाताचा हा जो डोंगर आहे हा अजून फोडायचा तसाच बाकी आहे. जरासं इथे काहीतरी फोडून ठेवलं आहे. हा ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तो एकदम डाव्या साईडला गेला आहे. कदाचित स्पीडमध्ये असणारे अंदाज नाही आला आणि तो एकदम डाव्या बाजूला घुसला आहे. सगळं चाकबीक सगळं त्याचं तुटून पडलं आहे. पूर्वीसुद्धा ह्या घाटीमध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि सगळ्याचं कारण एकच आहे, ओव्हर स्पीडिंग. खूप स्पीडने गाड्या उतारामध्ये आणल्या जायच्या आणि हे जे टर्न्स होते इथले पहिले वळणं होती ती एवढी बेकार होती, त्याच्यामध्ये मग गाडी कंट्रोलच व्हायची नाही की मग ती इकडे तिकडे कुठेतरी जाऊन आपटायची. आता इथे वळण संपलं. या ठिकाणी पूल आहे. हा पूर्वीचा जुना पूल आहे ब्रिटिशकालीन. आणि हे बघा, हे नवीन त्या शेजारी पूल जो आहे कित्येक वर्ष अर्धवट काम असंच पडून आहे. त्याला काय पुढे हातच लावलेला नाही. नदीला मात्र इथे भरपूर पाणी दिसतंय. थोडं पाणी आमच्या रत्नागिरीत आलं असतं तर बरं झालं असतं. रत्नागिरीतली पाण्याची अवस्था फार बिकट आहे. पाणीच नाही. विहिरीचं पाणी आटली आहे बऱ्याच जणांची. थोडा थोडा वेळच पंप लागत आहेत. ह्या वर्षीचा उन्हाळा सगळ्यांच्या आठवणीत राहील असा झालेला आहे. दिल्लीमध्ये तर बातम्यांमध्ये आपण मध्ये बघितलं असेल की 52 डिग्री टेम्परेचर गेलं होतं. ही चांगल्याची लक्षणं नव्हेत एवढं नक्की आहे. प्रत्येकाने थोडा खारीचा वाटा जर उचलला तर ह्याच्यात फरक पडू शकतो. आणि ह्याच्यासाठी उपाय एकच आहे की जाता येता रस्त्यामध्ये कुठेतरी झाडाच्या बिया टाकणं, जेणेकरून त्या पावसाळ्यामध्ये रुजून त्याच्यापासून झाडाची पुन्हा निर्मिती होईल. आपणच हे जर काही केलं नागरिकांनी किंवा लोकांनी तरच हे होऊ शकतं. बाकी सरकारच्या भरोश्यावर तुम्ही राहिलात तर यातलं काहीही होणार नाही आहे. माझं आता स्पष्ट मत आहे. तोडताना झाडं तोडतात, आम्ही एवढी झाडं लावणार, आम्ही तेवढी झाडं लावणार, त्याच्यानंतर हरित क्रांती करणार. हे कागदावरच्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात त्यातलं काहीही घडताना मी कुठेही पाहिलेलं नाही. जेवढे म्हणून हे हायवे झाले आणि त्याच्यासाठी झाडांच्या कत्तली झाल्या, तिथे त्या प्रमाणामध्ये झाडं लावलेली कुठेही मी बघितलेली नाहीत. 2 रस्त्यांच्या मध्ये फक्त बोगनवेल लावण्याचं काम झालेलं आहे. तेवढं मात्र सगळीकडे आहे. सुशोभीकरण त्याच्यावरती खर्च आणि त्याला पाणी घालतात. पण मूळ जी झाडं पाहिजेत, ज्या झाडांमुळे थंडावा राहणार आहे किंवा पावसाचं प्रमाण तुमचं वाढणार आहे, त्या दृष्टीने कुठलीच झाडं अद्याप लावली गेलेली नाही आहेत. इथे आता बघा, या पुढच्या भागामध्ये जुन्या रस्ता फोडून झाला आहे, फक्त नवीनचं काहीच काम नाही आहे. त्यामुळे हा सगळा फुटका रस्ता आपल्या माती मारलेला आहे. इथून पावसाळ्यामध्ये हा मोठा प्रॉब्लेमॅटिक स्पॉट होणार आहे, कारण इथे मातीचंच प्रमाण जास्त दिसतंय रस्त्यात. हे सगळं धुतलं जाणार आहे आणि मस्त खड्डे होणार आहेत. पुढचं काम मात्र आता इथे उकरण्याचं काम सुरू आहे, त्याच्या पुढे लेवलिंग आणि त्याच्या पुढे रस्ता. उजवी जी लेन आहे त्या लेनचं काम मात्र इथे झालेलं आहे. हा मधला पॅचच तेवढा अजून व्हायचा आहे. डाव्या लेनचं काम म्हणून इकडे पूर्ण दिसतंय. उजवी लेन मात्र पूर्ण आहे, त्याच्यामुळे तसा गाडी चालवताना पावसात सुद्धा त्रास नाही. फक्त सिंगल लेन सुरू आहे, त्याच्यामुळे 2 वे ट्रॅफिक असणार आहे. तेवढी मात्र काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. इथे ब्रिजचं काम थोडंसं झालं आहे, पण रस्ता तसाच फुटका ठेवला आहे. म्हणजे ब्रिजच्या पलीकडे आणि अलीकडे नीट जोडला गेलेला नाही आहे रस्ता. तर इकडचा सुद्धा आपण जातो हा रस्ता बघा, रुंदीकरण वगैरे काम झालं आहे, पण तो डांबरी केलेला आहे. ड्रायव्हिंगचा फीलच बदलतो लगेच. हा रस्त्यावरनं गाडी चालवायला छान वाटतंय. म्हणेपर्यंत फुटका रस्ता आलाय. आणि आता इथे पुढे घाटी सुरू होईल.
हा रस्ता डांबरीकरण करून ठेवला आहे, पण तो जुन्या घाटामध्येच जातोय. त्या नेमकं त्यांनी आता काय करायचं ठरवलं आहे हे कळत नाही, कारण बाकी रस्त्याचं काम उजवीकडनं चालू आहे. इथे हा डोंगर फोडणार आहेत आणि बहुतेक पलीकडे रस्ता नेणार आहेत असा अंदाज आहे, पण नक्की काहीच कळत नाही. इथे ह्या पट्ट्यात आता इथे कोणच नाही कामाला, काम पूर्ण बंदच आहे, ठप्प झालेलं आहे. ह्या घाटीमध्ये सुद्धा पूर्वी ट्रॅफिक जाम असायचं, खास करून पुढे एक वळण आहे, आता दाखवतो तुम्हाला. इथे वळण एवढं विचित्र आहे, एकदम यू बेंड आहे आणि एकदम स्टिफ चढ आहे. हे बघा हे वळण. इथे बऱ्याच वेळेला मोठे कंटेनर वगैरे अडकायचे आणि मग त्यांना पाठी पुढे करायला काही स्कोपच नसायचा आणि मग इथे ट्रॅफिक जाम व्हायचं. ह्या वळणामध्ये मोठ्या गाड्या चालवणं फार कठीण काम होतं. आता इथे बघा हा मध्ये रस्ता फोडला आहे, त्यामुळे इथून ते खाली जाणार आहेत काय समजत नाही आहे आणि कसं जाणार आहेत हेही काय कळायला मार्ग नाही आहे. या जुन्या घाटातनं आत्ता आपण चाललो आहे. नवीन रस्ता कसा कुठून वर काढणार आहेत ते मात्र काय अजून समजत नाही आहे. आणि उजव्या हाताला रस्त्याचं काम थोडंसं दिसलं मगाशी. आपण त्या मोठ्या ट्रकाच्या मागणं गाडी घालूया. याला म्हणतात वराती मागणं घोडं. सिमेंटचे रस्ते जिथे जिथे आहेत तिथे सगळ्यांनी एक लक्षात घ्या, गाड्या स्पीडमध्ये शक्यतो चालवू नका, कारण सिमेंटमुळे टायर लवकर गरम होतात आणि बऱ्याच वेळेला आतली हवा एक्सपांड होते आणि त्याच्यामुळे टायर फुटण्याचा संभव जास्त असतो, चान्स जास्त असतो. स्पीड लिमिट असेल तर व्यवस्थित टायर तुमचे टिकतात आणि सिमेंटच्या रस्त्यावर टायरचं घर्षण वाढतं आणि ते वाढल्यामुळे टायरचं लाईफ कमी होतं. इथपर्यंत आपला डांबरी रस्ता होता. इथून पुढे परत मधला पॅच आता हा सगळा खराब रस्त्याचा आहे. मध्ये फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्यामुळे सध्या दोन बाजूनी सर्व्हिस रोड करून तयार आहेत. सुदैवाने कंडिशन चांगली आहे त्यांची. आपण आता सर्व्हिस रोडवरून जातोय. हे सुद्धा गेली कित्येक वर्ष कासवाच्या गतीने काम सुरू आहे. सुरुवातीला नुसता मधला भराव घालून झाला होता. हा जो पुलाचा प्रकार येतो, बॉक्स गर्डर असतात ते टाकतात आणि पूल करतात इथनं, तेवढंच काम थोडंसं करून ठेवलेलं. असे अनेक गोष्टी इथे झाल्या. या अनेक वर्ष माझ्या अंदाजाने मी बघतोय की 2016 किंवा 17 सालापासून हे संतगतीने काम चालू आहे. म्हणजे आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली अजून हे काम पूर्ण नाही होऊ शकलेलं. अजून 5 वर्ष तरी हा रस्ता होत नाही. 5-1 वर्ष सगळं काम संपायला लागणार आहेत. त्यातल्या त्यात सुदैवाची बाब की जिथे झाली आहेत कामं तेवढ्या पट्ट्यात मात्र तुम्हाला त्रास नाही आहे, पण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत तिथे मात्र त्रास पावसाळ्यामध्ये तुम्हाला होणार आहे. आता आपण लांजा गावामध्ये येतोय. इथे मध्ये तुम्हाला बघता येईल बहुतेक खड्डा मारण्याचं काम सुरू झालेलं आहे, आणि इथे ब्रिज व्हायचा आहे, त्याच्या पिलरचं काम सुरू आहे. इथे दोन बाजूनी सर्व्हिस रोड्स ठेवलेले आहेत, पणजीकडे जायला किंवा रत्नागिरीकडे जायला. पण इथे पुढचं जे काम आहे हे सगळं मात्र अजून संथ आहे किंवा बंदच आहे जवळजवळ. एकच सर्व्हिस रोड आहे, दोन बाजूनी नाहीच आहे. म्हणजे एकाच ठिकाणी फक्त तो सर्व्हिस रोड दिसतोय. तर हे मधले पिलर्स वगैरे कधी उभे करणार आणि त्याच्यावर तो पूल कधी बनणार हे मोठं कोडच आहे. मधला हा जो भाग आहे गावाचा त्याच्यात सुद्धा
भविष्यामध्ये पुलाचं काम सुरू झालं की ट्रॅफिकचे सगळे 3 तेराच व्हायचे आहेत, 12 वाजणार आहेत. कारण मुळात तिकडे आजूबाजूला काही जागाच नाही ट्रॅफिक डायव्हर्ट करायला. त्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक होणं हा प्रकार इथे भविष्यात होणार आहे 100%. जोपर्यंत पिलर्स वगैरे टाकून कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. लांजा शहरामध्ये सुरुवातीपासून मी बघतोय आता हे जे पिलर आहेत कित्येक वर्ष 8-1 वर्ष नुसते एवढंच काम आहे, पुढे त्याचं कामच नाही काही. रस्त्याच्या दुतर्फा या सगळ्या तुम्ही बघू शकता की या छोट्या छोट्या व्यावसायिकांनी जागा सगळ्या अडवलेल्या आहेत. वास्तविक तसं बघितलं कागदोपत्री तर ह्या इलिगल सगळ्या, पण शेवटी त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी काही कुठे व्यवस्थाच नाही आमच्याकडे. एक फिरता व्यावसायिक म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचा. त्यांनी गाडी घेऊन गावभर फिरायचं. तसं बघायला गेलं तर ह्या लोकांसाठी कुठेतरी एखादी जागा रिझर्व करून त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या काही छोट्या गाड्या असतात त्या लावण्याची सोय करता आली असती. लोकांनासुद्धा ते बरं पडतं, एका ठिकाणी सगळं सामान मिळतं. आता इथे लांजा शहर संपेल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. लांजा संपल्याची ही खूण इथले 2 मोठे स्पीड ब्रेकर्स, कारण इथे डाव्या हाताला कॉलेज आहे म्हणून त्याच्यासाठी मोठे स्पीड ब्रेकर आहेत. कारण त्यावेळेला वर्दळ भरपूर असायची. गाड्या स्लो करणे याच्यासाठी मोठ्या टाईपचे स्पीड ब्रेकर घातलेले आहेत. हे कोणतरी सरकारी पाहुणे म्हणायला हरकत नाहीत, गाड्यांचा ताफा घेऊन चाललेत. हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया. ते माझे व्हिडिओ आपण बघताय त्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये पण सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला सांगा, चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.